जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या विशेष कारवाईत महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे। या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान एकूण 12,06,908 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, एक 4-चाकी वाहन तसेच 2 मोबाईल फोनचा समावेश आहे। तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 2:30 वाजताच्या दरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाट फाटा येथे नियमित गस्त घालत असताना MH30 AZ 4664 या क्रमांकाची संशयास्पद कार अडवून तिची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला, गुटखा व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला। या प्रकरणी उल्ला खान वय वर्ष 32 राहणार शेगाव रोड, खामगाव, जिल्हा बुलढाणा, सय्यद आसिफ उर्फ सय्यद नदीम वय वर्ष 35 राहणार पिंपळगाव राजा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा तसेच पवन पूर्ण नाव उपलब्ध नाही राहणार रुहीनगर, मध्य प्रदेश यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा व विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, अल्टो कार, MH30 AZ 4664, विवो कंपनीचे 2 मोबाईल फोन असा एकूण 12,06,908 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 मधील कलम 123, 223, 274, 275, 3/5 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक आशिष असराजी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण करीत आहेत।